हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण मूलभूत अधिकाराविषयी जाणून घेणार आहोत, त्याविषयीचे कलमे पाहणार आहोत. जर त्याआधी चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की चेक करा. चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे. तर मूलभूत अधिकार, त्यातील कलमे पाहूया. तर कलम 12 नुसार भारतीय राज्य म्हणजे काय याची व्याख्या करते. म्हणजेच या अंतर्गत आलेले सार्वजनिक प्राधिकरण व संस्थांचा समावेश. त्यानंतर आहे कलम 13, मूलभूत अधिकारांशी विसंगत असलेल्या अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे अमान्य आहेत अशी तरतूद आहे. पुढे पाहूया कलम 14, समानतेचा मूलभूत हक्क प्रदान करते. म्हणजेच राज्याने प्रत्येक व्यक्तीला समान उपचार देणे आवश्यक आहे. पुढे पाहूया कलम 15, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई करते. त्यानंतर पाहूया कलम 15(5), खाजगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद 93व्या घटना दुरुस्तीच्या अंतर्गत लागू करते. कलम 16, सार्वजनिक सेवेत समान संधीची गॅरंटी देते. कलम 17, अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद करते व समाजातील अस्पृश्यता वगळण्याचे आदेश देते. पुढे पाहूया कलम 18, राज्याच्या हस्तक्षेपाशिवाय आणि नियमांच्या आधारे पुस्तकांची नासधूस व नष्ट करण्याची मनाई करते. कलम 19, स्वातंत्र्याचे अधिकार आणि त्यांच्या संरक्षणाची तरतूद करते, ज्यामध्ये स्वायत्तता, वाचन, संवाद इत्यादी अधिकारांचा समावेश आहे. कलम 20, अपराधांबद्दल दोषी सिद्धीच्या प्रक्रियेत सुरक्षेची तरतूद करते. म्हणजेच दोषी ठरविण्यात येणारे अपराधांची योग्य प्रक्रिया सुनिश्चित करते. पुढे पाहूया कलम 21, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण करते. म्हणजेच कोणालाही जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य गमावले जाऊ शकत नाही. कलम 22(a), 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत व अनिवार्य शिक्षण प्रदान करण्याची तरतूद करते. पुढे पाहूया कलम 22, अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण प्रदान करते. म्हणजेच अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला योग्य कायदेशीर प्रक्रियेचा अधिकार असावा लागतो. कलम 23 नुसार शोषण विरुद्ध अधिकार प्रदान करते व अपव्यापार व वेठबिगारीस मनाई करते. कलम 24, त्यानुसार कारखान्यांमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास सक्त मनाई करते. कलम 25, धर्म स्वातंत्र्य, धर्माचे आचरण व प्रसाराचा अधिकार प्रदान करते. पुढे पाहूया कलम 26, धर्मविषयक व्यवहारांचे स्वातंत्र्य मान्यता देते. म्हणजेच व्यक्तीला धर्मविषयी गोष्टी करणे किंवा न करणे याचे स्वातंत्र्य आहे. कलम 27, एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी देणगी देण्याचे स्वातंत्र्य मान्य करते. कलम 28 नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा उपासनेस उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य प्रदान करते. पुढे पाहूया कलम 29, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकारांची सुरक्षा करते. विशेषतः अल्पसंख्याक समुदायाच्या हितसंबंधीचे संरक्षण करते. कलम 30 नुसार अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व प्रशासन करण्याचा अधिकार प्रदान करते. कलम 31 नुसार संपत्तीचे संपादन आणि इतर अधिकारांसाठी उपबद्ध करणाऱ्या कायद्यांची व्याप्ती स्पष्ट करते. ही कलमे 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1978 मध्ये निरसित केली आहे. पुढे पाहूया कलम 31(a) नुसार विशिष्ट अधिकारांवर उपबद्ध करणाऱ्या कायद्याची व्याप्ती, विशेषतः संपत्ती संबंधी कायद्याची व्याप्ती स्पष्ट करते. हे कलम 44व्या घटना दुरुस्तीनुसार निरसित केलेले आहे. त्याचबरोबर कलम 31(b) नुसार संपत्तीशी संबंधित कायद्याची सूची देते व त्या कायद्यांवर असलेल्या उपबद्धाची व्याप्ती स्पष्ट करते. पुढे पाहूया कलम 31(d) नुसार भारतातील सरकारच्या तत्त्वांचे पालन करणारे कायदे विशिष्ट करून असलेल्या अधिकार व संरक्षण, विशेषतः आर्थिक समस्यांवर उपाययोजना करण्याची तरतूद करते. पुढे पाहूया
कलम 32 भारतीय संविधानात व्यक्तींच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळवण्याचा अधिकार प्रदान करते. कलम 33 संविधानाच्या 3ऱ्या भागातील अधिकार लष्करी कायदा लागू करताना बदलता येण्याच्या अधिकाराची तरतूद करते. पुढे पाहूया. कलम 34 लष्करी कायदा लागू करताना 3ऱ्या भागातील अधिकाऱ्यांवर निर्बंध घालण्यासाठी तरतूद करते. कलम 35 संविधानाच्या 3ऱ्या भागाअंतर्गत कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी संसदेला अधिकार प्रदान करते. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता मग थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.